उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। तुमको कुछ भी होने ना दूंगा, ये लिख लो दिल पर तुम हथेली की लकीरों को। त्याबद्दल मी शाळेचा ओएसएस इंग्लिश मीडियम स्कूलचा ऋणी आहे. मला स्टेजवर बोलायचं फार डेअरिंग नाही, पण आज पहिल्यांदा आलं स्टेजवर बोलायचं. कारण एवढंच आहे, मी जर स्टेजवर आलो तर मुलांमध्ये माझ्या कॉन्फिडन्स निर्माण होईल, एवढा एकच उद्देश होता किंवा मी आज स्टेजवर आलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एक फादर्स डे म्हणून मी सगळ्या पालकांना म्हणजे वडिलांना पण सांगू इच्छितो की बाबा पॅरेंटिंगसुद्धा आता बदललेली आहे. दिवसेंदिवस जसं गोष्टी बदलत चाललेल्या आहेत त्याप्रमाणे पॅरेंटिंग पण बदललेली आहे. तर आपल्याला मुलाचा मित्र होऊन राहावं लागेल. धन्यवाद. फादर डे सुरुवात कधी झाली? 1910 साली अमेरिकेमध्ये फादर्स डेची सुरुवात झाली होती. एक मुलगी होती, तिचं नाव आठवत नाही मला आता, पण तिला वडील नव्हते, ते आई नव्हती, आणि तिचा सगळा सांभाळ तिच्या लहानपणाच्या पॅरेंटिंगपासून वडिलांनी केला होता. तर तिला असं वाटलं की आपण वडिलांबद्दल ऋणी असावं, म्हणून 1910 साली सुरुवात झाली आणि ऑफिशियल अमेरिकेत 1970 किंवा 73 साली काहीतरी फादर्स डेचं सेलिब्रेशन करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता आपल्याकडे इंग्लिश मिडियमचा प्रभाव वाढल्यानंतर फादर्स डेची सुरुवात झाली. सध्या मुलं आणि पालक यामध्ये आत्ताच एका पालकांनी जसं सांगितलं की मोबाईलमुळे खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये देखील आपल्या सर्व खऱ्या अर्थानं जो खंबीरपणे उभा असतो तो बाप असतो. आता असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये जसं मंगेशजी सातपुतेंना गहिवरून आलं, त्यांचं वाक्य थोडं अर्धवट राहिलं पण ते मी पूर्ण करतो की त्यांच्या प्रोफेशनला बाजूला ठेवून फक्त मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी त्यांच्या प्रोफेशनमध्ये काही चेंजेस केले. कारण त्यांना माहिती आहे की आपण वडील म्हणून या गोष्टी करायला पाहिजेत आणि त्यांनी ते ओळखलं. त्यानंतर एका पालकांनी सांगितलं की आपण विद्यार्थ्यांचा आणि मुलांचा मित्र म्हणून राहायला पाहिजे. ही खरी गोष्ट आहे. आता साधारणतः या ठिकाणी बसलेले जेवढे पालक आहेत, साधारणतः या एजमधल्या पालकांचे जे वडील होते, म्हणजे मी पण त्यामध्ये होतो, गौरी सर आहेत, काही मॅडम आहेत, सर्वांचं की त्या काळामध्ये आपल्या वडिलांनी आपल्याला धाकात ठेवलं म्हणून आपण आज या लेवलला आलो. कारण ती समाजाची गरज होती, त्या काळाची ती गरज होती. मला नाही वाटत इथलच्या म्हणजे काही लिमिटेड पालकांच्या संदर्भात आला असेल, पण शाळेमध्ये असताना आपले वडील कधी आपल्या गळ्यात हात घालून फिरले असं मला नाही वाटत. कारण ती त्यावेळेची गरज होती, त्यावेळेसच्या परिस्थितीची, सामाजिक परिस्थितीची ती गरज होती, म्हणून ते आपल्या बरोबर त्या पद्धतीनं राहिले, म्हणून आपण आज या लेवलला आलो. आणि आजच्या काळाची गरज ही सोशल मीडिया असेल, मोबाईल असेल, या सर्वामुळं ही परिस्थिती अशी झाली आहे की आपल्याला आपल्या विद्यार्थ्याचा, आपल्या मुलाचा मित्र म्हणून राहावं लागेल, तरच आपण त्याच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं रिअल. 4थ्या वर्षी स्केटिंगला घातलं होतं. ती डिस्ट्रिक्ट लेवलला 2दा चॅम्पियन झाली आहे. आता कालच तिने मला म्हटली की बाबा मला सारेगमपा शिकायचं आहे. त्यांच्या स्कूलमध्ये नवीन काहीतरी सारेगमपा तरी म्युझिक क्लास काहीतरी चालू झाला आहे वाटतं त्या संदर्भात. ठीक आहे, मी म्हटलं कर चालू. आता म्हणजे नेक्स्ट मंथपासून तिला हॉकी स्केटिंग चालू करायची आहे. तिनेच इच्छा दाखवल्यात त्या. माझं असं म्हणणं आहे की आपण त्यांना ॲक्टिव्हिटीज देत राहू. अंबर पे मेरे एक ही तारा, वो एक तारा हो तुम, ना कोई खुदा मेरा तेरे सिवा, मेरा जग सारा हो तुम. मैंने तुम्हें जहाँ रखा कोई नहीं है वहाँ, पापा मेरी जान हरदम रख. तुमको कुछ भी होने ना दूंगा, ये लिख लो
दिल पर तुम हथेली की लकीरों को